हॅलो छोट्या दोस्तांनो, मित्रमैत्रिणींनो, पालक आणि शिक्षकांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत. आजचा टॉपिक आहे ग्रामरचा प्रोनाउन्स. आपले सगळे नाउन्स तर शिकून झालेत. टाईप्स ऑफ नाउन्स पण आपण वेगवेगळे सगळे बघितले. आता आपल्याला बघायचं आहे प्रोनाउन. आता प्रोनाउन म्हणजे काय? तर प्रोनाउन म्हणजे असे शब्द जे आपण नाउनच्या ऐवजी वापरू शकतो. म्हणजेच उदाहरणार्थ समजा बॉय आहे, तर त्याच्याऐवजी आपण हे प्रोनाउन वापरू शकतो. गर्ल आहे तर शी. खूप सारे लोक आहेत, खूप सारे बॉईज आहेत किंवा खूप सारे फ्रेंड्स आहेत तर दे. आणि आपण खूप काही लोकांसोबत आहोत तर आपण म्हणू शकतो वी. किंवा मी आणि माझी मैत्रीण म्हणजेच वी, म्हणजेच आम्ही. ठीक आहे. आणि इट आणि यू. ठीक आहे. एकदा पुन्हा रिपीट करते. आय, यू, ही, शी, इट, दे आणि वी. ओके. हे सगळे आहेत प्रोनाउन्स. ठीक आहे. आता कोणतं प्रोनाउन कोणत्या जेंडरसाठी आपण वापरू शकतो किंवा सिंगल नाउनच्या ऐवजी कोणतं प्रोनाउन, मल्टिपल नाउन्स असतील तर कोणतं प्रोनाउन, ते आता आपण बघूयात. आता समजा प्रोनाउन ही आहे तर ते कोणाकोणासाठी वापरू शकतो? तर कोणीही बॉय, कोणीही मॅन असेल तर, म्हणजे बॉय, मॅन, फादर, ग्रँडफादर, अंकल, तुमचा एखादा मेल फ्रेंड असेल तर त्याच्याबद्दल बोलताना आपण हे प्रोनाउन वापरू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, अनिल इज माय फ्रेंड. ओके. ही विल बी कमिंग टू अवर हाऊस टुमॉरो. ठीक आहे. तर हे सगळं झालं ही. आता शी कोणासाठी वापरू शकतो? जेव्हा एखादी मुलगी असेल, म्हणजे गर्ल किंवा आंटी किंवा ग्रँडमदर, युअर मदर, सिस्टर, युअर फिमेल फ्रेंड. ओके. यापैकी कोणीही असेल तर आपण शी हे प्रोनाउन वापरू शकतो. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, वृषाली इज माय बेस्ट फ्रेंड अँड शी हेल्प्स मी अ लॉट इन स्टडीज. ठीक आहे. असं आपण एखादं वाक्य बोलू शकतो. ठीक आहे. आणि कोणीही तुमच्या आजूबाजूला ज्या स्त्रिया आहेत, ज्या लेडीज आहेत, त्यांच्यासाठी आपण नेहमी शी हे प्रोनाउन वापरायचं. ठीक आहे. आता इट कोणासाठी वापरतात? तर ॲनिमल्स, कोणीही प्राणी असेल तर, किंवा थिंग्स म्हणजेच वस्तू. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, एलिफंट इज वन ऑफ द बिगेस्ट ॲनिमल ऑन द अर्थ. इट हॅज अ ट्रंक. म्हणजे हत्ती एक मोठा प्राणी आहे आणि त्याला एक सोंड असते. ठीक आहे. किंवा इट, आय हॅव अ ब्लॅक टेबल इन माय हाऊस. इट हॅज 4 legs. माझ्या घरामध्ये काळ्या रंगाचं टेबल आहे आणि त्याला 4 पाय आहेत. पण टेबल किंवा कोणतीही वस्तू असेल, कोणताही प्राणी असेल किंवा पक्षी असेल तर त्याला आपण ही शी वापरत नाही, त्याला आपण इट हे प्रोनाउन वापरतो. ठीक आहे. आता दे आणि वी कधी वापरणार? जेव्हा एकापेक्षा जास्त माणसं आहेत, एकापेक्षा जास्त प्राणी आहेत, एकापेक्षा जास्त वस्तू आहेत, त्यावेळेला त्यांना संबोधित करण्यासाठी असं म्हणू शकतो, म्हणजे त्यांना बोलवण्यासाठी किंवा त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी आपण दे किंवा वी हे प्रोनाउन वापरू शकतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, आपण असं म्हणू शकतो की वृषाली अँड अनिल आर माय फ्रेंड्स. वी एन्जॉय अ लॉट टुगेदर. आम्ही एकत्र खूप मजा करतो. ठीक आहे. किंवा दे कधी वापरणार? वृषाली अँड अनिल आर माय फ्रेंड्स. दे लिव्ह नियर माय हाऊस. ते दोघंही माझ्या घराच्या जवळ राहतात. ठीक आहे. आणि आता यू म्हणजे तू. आता यू प्रोनाउनची गंमत अशी आहे की हे प्रोनाउन आपण एकासाठी सुद्धा वापरू शकतो आणि आपल्यासमोर जर खूप जणं असतील तरी त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी सुद्धा आपण यू हे प्रोनाउन वापरू शकतो. उदाहरणार्थ, आता मी एक ट्युटर आहे. बऱ्याचदा माझ्यासमोर एकच विद्यार्थी असतो तर मी त्याला किंवा तिला असं म्हणू शकते की यू आर माय स्टुडंट. पण काही वेळेला माझ्यासमोर भरपूर विद्यार्थी असतात, कधी 5 असतात, कधी 10 असतात, अगदी 100 जरी असले तरीसुद्धा त्यांना बोलवताना आपण म्हणायचं यू ऑल आर माय स्टुडंट्स. ठीक आहे. तर यू या प्रोनाउनची ही गंमत आहे. ठीक आहे. आज इतकंच. पुढच्या वेळेला नवीन टॉपिकसह पुन्हा भेटूयात. बाय बाय.